355 दिवस आमच्या हृदयामध्ये आणि 10 दिवस मंडपामध्ये विराजमान असणारे आमचे गणपती बाप्पा. अहो गणपती बाप्पा ह्या मानाची देवता आहे. कोणत्याही कार्याचा शुभारंभ गणपती बाप्पांच्या पूजनानेच होतो. कोणत्याही लेखनाची सुरुवात गणपती बाप्पांना वंदन करूनच होते. बरोबर ना? माझे माऊली ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना माझ्या गणपती बाप्पांच्या एकेका अवयवाचं वर्णन करतात. माऊली बोलतात, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्माशेष त्याची मूर्ती सुवेश देत वर्णोपनिर्दोष मिरवित असे स्मृती त्याची अवयव देका अंगिक भाव ते लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेरत्नांची पदबंध नांगरतेची रथांगिले अंबर देत साहित्यवाणी सुपूर उजळांचे देखा काव्य नाटक. अहो इतक्या छान ओव्यात. कधीतरी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. माझी गणेश भक्तांना विनंती की ज्ञानेश्वरीत माऊलींनी जे वर्णन केले गणपती बाप्पाचं तेव्हाचा आणि गणपती बाप्पांची मनोभावे जर पूजा केली ना तर सगळ्या गणेश भक्तांना यश कीर्ती आरोग्य या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. पण मनोभावे तुम्ही आम्ही त्यांची उपासना मात्र केली पाहिजे हेही तितकंच.